घटकांबद्दल. सगळ्यात पहिले मी समस्त माझ्या महिला भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि नगरपालिकेच्या वतीने आम्ही अत्यावश्यक सेवा जी महिलांसाठी शौचालयाची असते ती अत्याधुनिक कसं होईल याकडे लक्ष देऊन 2 ठिकाणं आपण निवडली की बसस्टँड येथील जे वॉशरूम आहे आणि फायर ब्रिगेडच्या इथे की तिथे आपण सॅनिटरी पॅड, नॅपकिनची मशीन, हँड ड्रायर, हँडवॉश, पिण्याचं पाण्याचा आरो अशा विविध सुविधा. कारण वॉशरूम म्हणजे युरिन इन्फेक्शन तसेच बऱ्याचशा ज्या महिलांच्या बाबतीतल्या समस्या आहेत त्या होत असतात आणि ते लक्षात घेऊन आपण सुसज्ज असं आणि स्वच्छ कसं राहील ही महिलांसाठी सोय आपण उपलब्ध करून दिलेली आहे. की ह्या सगळ्या महागड्या वस्तू आपण तिथे लावलेल्या आहेत की आरोग्याच्या दृष्टिकोनातून मला शुद्ध पिण्याचं पाणी माझ्या महिला भगिनींना कसं मिळेल याकडे आपली जबाबदारी आहे. त्याकडे की त्या व्यवस्थित कशा राहतील, त्या एकतर म्हणजे चोरी जाण्याचा प्रकार जो आहे तो वाढलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही CCTV कॅमेराही लावण्याची व्यवस्था केलेली आहे आणि प्रत्येक नागरिकांनी जर माझ्या घरातली वस्तू जशी मी वापरते तसंच जर लक्ष देऊन केलं तर नक्कीच 100% चांगलं राहील आणि तिथे आपण एक महिला ठेवणार आहोत जेणेकरून ती साफसफाई कंटिन्यू कशी राहील या दृष्टिकोनातून आपण दोन्ही ठिकाणी महिला ठेवण्याची व्यवस्था करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये महिलांसाठी जे हक्क, अधिकार आणि संरक्षण दिलेलं आहे तर माझ्या माता भगिनींना संविधान हे फार महत्त्वाचं आहे या निमित्ताने सांगू इच्छिते आणि संरक्षणाची चौकट म्हणजे संविधानामध्येच आहे. आम्ही खोपोलीच्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी एवढं सांगेन की खोपोली पोलीस स्टेशन आणि आम्ही मिळून एक तात्काळ एखाद्या महिला अत्याचाराच्या प्रसंगी सापडली असेल तर ती एक टोल फ्री क्रमांक क्लिक करून त्या क्षणी तिला सुरक्षा कशी मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार.